त्यानंतर आम्ही त्याला म्हणलो की राहू दे, तुझे मोमोज तूच खा, आम्हाला मोमोज नको चालू. स्टॉल तू यासाठीच लावलाय. एक झगडा बी झाला तिथे आमचा झगडा सुद्धा झाला एका बाईसोबत आणि मजा आली आम्हाला खूप. आता हे काय झालं होतं हे तुम्हाला समोरच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. सध्या तर मी आली आहे कॉलेजमध्ये, कारण की आज आहे माझं सेकंड लास्ट प्रॅक्टिकल एक्झाम. तर हॅलो यार, मी आहे अवनी फ्रॉम चंद्रपूर आणि स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉग नंबर 178 मध्ये. तर माझं कॉलेज वगैरे झाल्यानंतर आम्ही तिघी जणी गेलो होतो मार्केटमध्ये, कारण की आम्हाला घ्यायचं होतं थोडंसं सामान. जी वस्तू आम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेलो होतो ती वस्तू आम्हाला भेटलीच नाही, म्हणून माझी बहीण इथे थोडीशी सॅड आहे. आता बाहेर आलोच होतो म्हणून विचार केला की काहीतरी खायचं बा म्हणून, आणि त्यासाठीच आम्ही गेलो होतो LTVच्या समोर. आणि तिथे जाऊनच आम्ही सर्वात मोठी चूक केली. आमच्यासोबत काय झालं होतं थांबा तुम्हाला सांगते. जो इन्सिडेंट आपल्यासोबत आता झाला त्याच्याबद्दल तुला काय म्हणायचं आहे? मोमोज कधीच नाही खाईल तिथं. मोमोज LTVच्या समोरची तुम्ही सर्वच जण खाते ते तुम्हाला माहित आहे, पण तुम्ही आता नाही खाणार कारण की आमचा एवढा गंदा मोठा स्कॅम झाला आहे. खूप मोठा स्कॅम झाला. भाई सांग मम्मी काय झालं आपल्यासोबत? आम्ही मोमोज खासाठी गेलो. मोमोज खासाठी गेलो होतो आम्ही. तिथे थांबून होतो. आम्ही वेट करत बघून तो आम्हाला देतच नाही. पार्सलही मागवत होतो तरी पण देत नाही. हसत होता आमच्याकडे पाहून. त्याला काय वाटलं तर माहिती नाही. आम्ही तिघी जणी गेलो होतो. माहिती आहे दिमागामध्ये काय झालं होतं? जाऊ दे. हा तू सांग. बोला. मागच्या बाया येऊन तिथं मोमोज घेत होत्या, पण आम्हाला मोमोज मिळेल. मी रागवलो त्याला, तेव्हा तो थांबा म्हणजे आम्ही देतो म्हणून. आम्ही पहिले ऑर्डर केलो. आम्हाला त्यांनी मोमोज खूप वेळच्या नंतर दिला. आमच्या मागून लोक येऊन मोमोज घेऊन जात आहे तरी त्यांनी आम्हाला मोमोज दिले नाही. त्यानंतर आम्ही त्याला म्हणलो की राहू दे, तुझे मोमोज तूच खा, आम्हाला मोमोज नको चालू. स्टॉल तू यासाठीच लावलाय. एक झगडा बी झाला. तिथे आमचा झगडा सुद्धा झाला एका बाईसोबत आणि मजा आली आम्हाला खूप. रेकॉर्ड करायचं बाकी राहिलं. फिलहाल सॉल्ट अँड पेपरमध्ये आम्ही मंचुरियन बोलवले आहेत आणि याचा टेस्ट चांगला सस्टेनेड आहे, हो ना? त्यानंतर घरी जाताना लागलं होतं पाऊस, आणि पावसामध्ये सुद्धा आम्हा तिघीचे मस्त्यानं काही कमी नव्हते होत. तर आजसाठी एवढंच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. ओके बाय.